टू द टॅरो द गेटवे. मी स्मिता सावंत तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे न्यूमरॉलॉजीचा आहे आणि 2024 तुम्हा सगळ्यांचं कसं जाणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आपण हे बघूया की 2024 म्हणजे जो आपण त्याची बेरीज केली तर 8 नंबर येतो, 2 2 आणि 4 8. तर 8 नंबर हा जो हे आपलं इयर आहे, हे वर्ष आहे. 8 नंबर म्हणजे ते सिग्निफाय करतं सॅटर्न, शनीला. आता शनी हा ग्रह कसा आहे ते अजून आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तर शनी म्हटलं की डिसिप्लिन, रिस्पॉन्सिबिलिटी, काही त्याला लिमिटेशन्स आहे. तो सर्व्हिसचा कारक आहे, तो लोकांची सेवा करणारा आहे. दुसरं शनीचं असं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये भरपूर सगळं पेशन्स आहे. सॅटर्न म्हटलं की पेशन्स. आणि सॅटर्नमध्ये एक अशी गोष्ट आहे की थोडासा तो कोरडा असेल, ते दाखवायला तो दुसऱ्यांना सांगेल की तो कोरडा आहे, पण आतून मऊ आहे तो. तर हे सॅटर्नचं एक आपण असं म्हणू शकतो की त्याचं सिग्निफिकन्स आहे. पण त्याचबरोबर आपण हे पण म्हणू शकतो की सॅटर्न जो आहे त्या सॅटर्नमध्ये एक अशी क्वालिटी आहे की तो न्यायाचा देवता आहे, तो डिसिप्लिनचा आहे. सो न्याय आणि डिसिप्लिन हेही त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याचं करिअर जे आहे या त्यांच्या आयुष्यातले जे काही त्यांच्या आयुष्यात ते काही अचीव करतात ते खूप चांगल्या पद्धतीने करतात. दुसरं सॅटर्नमध्ये आहे की ते त्यांचा जो ग्रोथ असतो या त्यांना जे पण आयुष्यात काही गोष्टी मिळतात त्या फार उशिरा मिळतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कष्ट करण्याची एक ताकद असते आणि ते कष्ट करण्याबरोबर, कारण उशिरा गोष्टी त्यांच्या आयुष्यात त्यांना सक्सेस जो असतो तो उशिरा मिळतो. त्याच्यामुळे ह्या लोकांना पेशन्स पण आहे त्याचबरोबर. तर पेशन्स म्हणजे धीरगंभीर तर आहेच, पण त्याच्याबरोबर पेशन्स आहे आणि कष्टाची आणि प्रत्येक वस्तूंची त्यांना व्हॅल्यू असते. तसा हे सॅटर्न आहे 8 नंबरचा. दुसरं आपण बघायला गेलो तर सॅटर्नची जी खूबी आहे करिअरच्या बाबतीत ती आहे तो बिझनेसमध्ये कोल म्हणतो आपण ज्याला, किंवा सिमेंट रेतीचा कारक आहे, तो लेदरचा कारक ग्रह आहे. त्याचप्रमाणे तो लॉ ज्याला आपण लॉयर म्हणतो की ज्यांना त्या लिगल क्षेत्रामध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी पण सॅटर्न फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तो स्पिरिच्युअलिटीचा कारक ग्रह आहे, कारण सॅटर्न हा प्रारब्ध आणि 100% कर्माकारक ग्रह आहे. तर हे जे तुमचं 2024 जे वर्ष आहे ते कर्मा क्लिन्झिंगचं वर्ष मी म्हणेन. तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तुम्हाला काय महत्वाचं आहे की तुम्हाला डिसिप्लिननी राहायला पाहिजे. मग डिसिप्लिन कशामध्ये आहे? तुमच्या खाण्यापिण्यात, वागण्यात, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला ते डिसिप्लिन आणावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की छोट्यांचं आणि मोठ्यांचं, तुमच्यापेक्षा जे लहान आहे आणि तुमच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा मान सन्मान करणं, त्यांना बुली न करणं, त्यांना दाबून न ठेवणं, त्यांची सेवा करणं, त्यांचा सेवाभाव जो आहे तो यायला पाहिजे. दुसरं जे सॅटर्नमध्ये एक आहे की कारण तो कर्मकारक आहे, प्रारब्धकारक आहे, म्हणून तुम्हाला ह्या वर्षी जेवढं होईल तेवढं तुम्ही चॅरिटी करू शकता. जेवढं तुम्ही दान धर्म कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे वर्ष अतिशय चांगलं स्पिरिच्युअल लर्निंगसाठी, स्पिरिच्युअल पाथवरती जाण्यासाठी, अध्यात्मकाची साधना वगैरे सगळ्यासाठी चांगलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये एक अशीही गोष्ट जी आहे की सॅटर्न हा हिशोबी वृत्तीचा कारक प्लॅनेट आहे. त्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट वगैरे ज्या असतील त्या तुम्ही चांगल्या व्यवस्थित कराल. पण काही आता मी जेव्हा मुळांक सांगेल त्यांना कुठे तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत किंवा नाही करायचे आहेत, की कुठे तुम्ही लोन घेणार की काही घेणार आहे, त्याचंही आपल्याला प्रतिबंध ठेवला पाहिजे, आपल्याला कंट्रोल ठेवला पाहिजे. असं हे सॅटर्नचं संपूर्ण हे वर्ष तुमचं ह्या गोष्टीने तुम्हाला पाळायला पाहिजे आणि ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो केल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे 2024 सॅटर्नचं असणार आहे. आता आपण बघूया की ज्यांचा मूळ अंक 1 आहे म्हणजे काय, की ज्यांचा बर्थडेट जन्मदिवस 1, 10, 19 आणि 28, तर त्यांचा मूळ अंक आला 1 आला. आता 1 नंबर जो आहे तो सूर्याचा आहे आणि हे वर्ष आहे ते शनीचं 8 नंबरचं आहे. तर हे पिता आणि पुत्राचं जे नातेसंबंध आहेत ते एवढे चांगले नाही आहेत.
सो जे मूळ अंक 1 वाले आहे त्यांचा जो स्वामी आहे, रुलिंग प्लॅनेट आहे, तो रवी आहे, त्यांना मात्र हे वर्ष थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे. कारण रवीला एक इगो आहे, अहम आहे, अहंकार आहे आणि सॅटर्नमध्ये तो अहंकारच नाही आहे. त्याच्यामुळे रिलेशनशिपला घेऊन कुठेतरी तफावत होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला थोडासा बॉसकडून त्रास होण्याची शक्यता आहे. तुमचे संबंध तुमच्या स्पेशली जे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणारे लोक असतील तर तिथे तुम्हाला थोडासा स्ट्रगल होईल, थोडे ऑब्स्टॅकल्स येतील, या तुमचे अननेसेसरी वादविवाद होतील. दुसरी गोष्ट की तुमच्या वडिलांची तब्येत जरा तुम्हाला सांभाळायची, त्यांना केअर करायची, त्यांची सेवा करायची. स्पेसिफिकली मी सॅटर्न आणि जे रवीचं जे आहे नंबर 1 वाल्यांसाठी हे सांगते. यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की रिलेशनशिपमध्ये म्हणजे जे हजबंड वाईफ रिलेशनशिप आहे तिथे पण इगो क्लॅशेस होतील आणि इगो क्लॅशेस झाल्यामुळे घरामध्ये पण थोडेसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याचबरोबर काही हेल्थ इश्यूज तुम्हाला होऊ शकतात. तर हेल्थ इश्यूजसाठी मी तुम्हाला इथे एक रेमेडीज पण देते की तुम्ही सॅटर्नसाठी जास्त करून तुम्हाला काय करायचं आहे. तर सॅटर्नमध्ये तुम्हाला इगो नाही ठेवायचं आहे, तर सरेंडर ही भावना व्हायची. ही पहिली रेमेडीज तुम्हाला आहे जी सायकोलॉजिकल, ज्याला आपण पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणतो, की तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा सरेंडर व्हायचं आहे. तुमचा इगो थोडासा तुमच्या बॉस बरोबर, तुमच्या घरातल्यांबरोबर थोडा साईड लाईन केला तर तुम्ही बऱ्यापैकी काय काय गोष्टींमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. हेल्थ इश्यूजमध्ये तुम्हाला थोडेसे हाय बीपी वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात बिकॉज ऑफ द स्ट्रेस. पुन्हा बघा सॅटर्न जो असतो तो स्ट्रेस देतो तुम्हाला. तर स्ट्रेसमुळे होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्ट्रेसमुळे हाय ब्लड प्रेशर, पॅल्पिटेशन्स होणं, थोडं स्वेटिंग, एक्सेसिव्ह स्वेटिंग होणं, फिवर किंवा ज्याला आपण म्हणतो की रोगप्रतिकार शक्ती कमी करणं, या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड तुम्हाला इश्यूज होऊ शकतात ह्या 2024 मध्ये. तर तिथे तुम्हाला जरासं लक्ष देऊन तुम्हाला केअर करायचं आहे. तसंच मी म्हणेल की ज्यांना करिअर चूज करायचं असेल आणि करिअर ह्या वेळेला मी असं सांगेल की तुम्हाला जर नवीन बिझनेस किंवा जॉब करायचा विचार करत असेल, चेंज ऑफ जॉब, तर ह्या वर्षी करू नका तुम्ही. कारण 1 नंबर जे मुळांक 1 आहे त्यांना तेवढा सक्सेस किंवा तेवढं सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार. तर थोडंसं पेशन्स ठेवण्याचा प्रयत्न नंबर 1 वाल्यांनी या 2024 मध्ये ठेवलं पाहिजे. आता आपण येऊया की ज्यांचा मूळ अंक जो आहे तो आहे 2, म्हणजे ज्यांचा जन्मदिवस 2 तारीख, 11 तारीख, 20 तारीख आणि 29 तारीख, त्यांचं जर बेरीज केली तर मूळ अंक 2 येतो. तर अशा मूळ अंक 2 आणि शनी म्हणजे 8 नंबरची 2024, तर शनी आणि जे चंद्र आहे त्यांची पण जी क्लॅशेस आहेत थोडे, पण रवीपेक्षा चंद्राशी थोडंसं इंटेन्सिटी थोडीशी कमी आहे. इथे इमोशनल आणि मेंटल तुम्हाला खूप सफरिंग असणार आहे. म्हणजे रिलेशनशिपमध्ये जर आपण विचार केला तर रिलेशनशिपमध्ये तुम्ही इमोशनल टर्मॉईल म्हणतात, जी तुफान येईल आणि यावर्षी निघून जाईल आणि नेक्स्ट इयर आणखीन तुम्ही स्वच्छ मनाने आणि पुढच्या याने तुमच्या तयारीला लागू शकता ऍक्च्युली. तर इथे इमोशनल तुम्हाला कसं स्वतःला सांभाळता येईल ते बघायला पाहिजे. कारण बघा शनी जो आहे हा कोरडा प्लॅनेट आहे, ड्राय आहे, आणि चंद्र आहे हा एकदम वॉर्मथ आहे, मायाळू आहे. तो पाण्याने संपूर्ण भरलेला आहे आणि याच्याकडे पाणीच नाहीये. पण चंद्रापेक्षा शनी ग्रह जास्त डॉमिनेटिंग आहे. तर चंद्रातलं सगळं पाणी तो काढून चंद्राला पूर्ण ड्राय करतो. ती अवस्था येऊ शकते तुमच्या रिलेशनशिपमध्ये, आणि ती जर अवस्था तुमच्या रिलेशनशिपमध्ये येते कारण ती तुमची मेंटल अवस्था आहे. बिकॉज युअर माइंड विल बी इनस्टेबल, दुःखी, डिप्रेशन, थोडंसं स्ट्रेस येणं. त्यामुळे तुमचा परफॉर्म जो आहे तुमच्या करिअरमधला, तुमच्या रिलेशनशिपमधला थोडासा वीक होईल, किंवा तुमची फॅमिली रिलेशनशिप आहेत
किंवा तुमचे फ्रेंड्स बरोबरचे रिलेशनशिप आहेत, कलिग्स बरोबरचे रिलेशनशिप आहेत, तिथे पण तुम्हाला कुठेतरी स्ट्रगल दिसेल. कारण जेव्हा शनी आणि चंद्र एकत्र येतो तेव्हा त्याला निर्माण होतो तिथे विषयोग निर्माण होतो. तर अशा वेळेला तुम्हाला थोडेसे तुम्ही कल्पना पण कराल, ज्या गोष्टी नसतील पण चुकीच्या कल्पना पण करू शकतात, अरे म्हणजे चुकीचे विचार करू शकतात. त्या चुकीच्या विचारांमुळे तुमच्यामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग तयार होईल. तर हे सगळं ज्यांचा मूळ अंक 2 आहे त्यांनी तिथे जरासं सांभाळायला पाहिजे. दुसरं मी करिअरच्या बाबतीत हेच म्हणेल की कुठलंही डिसिजन घेताना थोडंसं सांभाळून घ्या. आणि वादविवाद जे आहेत त्या वादविवादामध्ये तुमचे वादविवाद हे माइंडशी रिलेटेड नसणार, तर ते इमोशन रिलेटेड असणार. तर प्रोफेशन ठिकाणी तुम्हाला फार स्ट्रॉंगली मेंटली तुम्हाला फेस करावं लागतं. पण तिथे तुम्ही काय कराल, इमोशनली तुमचे एक्सपेक्टेशन वाढतील. तर तिथे तुम्ही कुठेतरी म्हणजे काय म्हणतात बॅकफूटला जाल, तुम्ही फ्रंट फूटला नसणार. तर हे प्रिकॉशन्स 2 नंबरवाल्याने अगदी घ्यायचंच आहे. तर 2 नंबरला मी इथे सांगेल की काय केलं पाहिजे. तर अशा लोकांनी जास्तीत जास्त इनटेक ऑफ वॉटर, जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेवढे तुम्ही पाणी जास्त प्याल तेवढं तुमच्यामध्ये तुमचं बॅलन्स राहील इमोशन. कारण तुमच्या इमोशनमध्ये सगळं तुम्हाला सोक केलं जातंय सॅटर्नकडून. म्हणून पाण्याचा इनटेक जास्त करा. किंवा म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स आहेत ते घ्या, ज्युसेस घ्या, सलाड्स आहेत हे इनटेकमध्ये राहू दे. पुन्हा तुम्हाला जरासं थोडं प्राणायाम करणं किंवा योगा करणं, किंवा तुम्हाला मी इथे हेही म्हणेल की तुम्ही थोडंसं मॉर्निंगला थोडंसं वॉक घ्या, थोडंसं मदर अर्थशी तुम्ही अटॅच व्हा. तर ह्याने तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही मेंटली रिलॅक्स व्हाल. आणि मेंटली रिलॅक्स झालात तर आपोआप तुम्ही इमोशनली पण तुमचा इम्पॅक्ट जो आहे, जो टर्मोइल आलेला आहे, जे तुफान आले ते थोडंसं म्हणजे खाली जाईल आणि थोडंसं सटल होऊन जाईल आणि त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. तर 2024 मध्ये या गोष्टींची तुम्हाला काळजी पण घ्यायची आणि हे वर्ष तुमचं असं जाणार आहे. पुन्हा येऊया आपण म्हणजे मूळ अंक 3 आहे. 3 जो मूळ अंक आहे त्याचा स्वामी आहे तो गुरु आहे. आणि ज्यांची जन्मतारीख 3 तारखेला झालेली आहे, जे 12 तारखेला जन्माला आले आणि जे 30 तारखेला जन्माला आले, त्यांचा मूळ अंक जो आहे तो 3 आहे. आणि त्याचा स्वामी जो आहे, रुलिंग प्लॅनेट आहे, तो आहे गुरु आहे. गुरु आणि शनीची अत्यंत चांगली गठ्ठी आहे. कारण गुरु हा अध्यात्मकाचा कारक आहे, शनी ही अध्यात्मक कारक आहे. गुरुलाही चॅरिटी खूप आवडते, शनीलाही चॅरिटी करणारा आहे. गुरु सुद्धा न्यायप्रिय आहे, शनी सुद्धा न्यायप्रिय आहे. गुरु इंटेलेक्च्युअल आहे, पेशन्स आहे त्याच्यामध्ये सात्विकता आहे, डिवाइन पॉवर आहे, सत्वगुण आहे. तर शनीलाही ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. तर हे वर्ष जे 3 नंबरवाल्यांचं आहे ते रिलेशनशिप कंपॅटिबिलिटी जर बघायला गेली तर त्यांची खूप चांगली असेल आणि करिअरसाठी पण अतिशय उत्तम असेल. तुम्ही कदाचित तुम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये बाहेर जाण्याचा लर्निंग, ज्याला हायर एज्युकेशन म्हणतात, तसं तुम्हाला काही चान्स मिळू शकतो 2024 मध्ये. त्यांचा मूळ अंक 3 आहे. त्याचबरोबर जॉबच्या अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. जे बॉम्बेमध्ये आहेत ते बॉम्बेमधून थोडेसे आउट ऑफ बॉम्बे जातील. जॉब ट्रान्सफर होईल, म्हणजे सिटी वाईज डोमेस्टिक म्हणतो आपण, तिथल्या तिथे तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल सुद्धा कराल. तुम्ही जास्त करून ट्रॅव्हल कराल तीर्थक्षेत्र बघण्यासाठी. धर्मक्षेत्र, धर्मशाळा, तीर्थक्षेत्र, धर्मशाळेंना डोनेशन करणं किंवा एखाद्या मंदिराला काहीतरी डोनेशन करणं, मंदिर बांधण्यामध्ये तुम्ही डोनेशन करू शकता. त्याचबरोबर जे लोक काय म्हणतात IT क्षेत्र, IT पेक्षा मी असं म्हणेल की जे अकाउंटन्सीमध्ये आहेत, अकाउंटन्सी म्हणजे CA वगैरे, जे हायर एज्युकेशनमध्ये आहे, जे MBA मध्ये ज्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे, अशा लोकांसाठीही हे वर्ष खूप चांगलं असणार आहे. सो मॅरेजसाठी हे वर्ष 3 नंबरसाठी, म्हणजे मूळ अंक त्यांचा 3 आहे, त्यांच्यासाठी मॅरेजसाठी चांगलं आहे. एखादा बिझनेस तुम्हाला जर नवीन
स्टार्ट करायचा असेल, तो बिझनेस स्टार्ट करू शकता. तर बिझनेस कुठला तुम्ही चालू करू शकता. तर तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही स्वतःची फर्म स्टार्ट करू शकता, तुम्ही योगा इन्स्टिट्यूट उघडू शकता, तुम्ही एखाद्या काउन्सिलिंग करू शकता, तुम्ही ॲज अ लेक्चरर म्हणून तुम्ही काम करू शकता, स्वतःचं तुम्ही जसं आपण म्हणतो की इन्स्टिट्यूट जर तुम्हाला काही उघडायचं असेल तर ते तुम्ही ओपन करू शकता. तर अशा पद्धतीने हे वर्ष तुमचं असणार. बट त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये खूप अंडरस्टँडिंग असणार. तुम्हाला ह्या वर्षात जे 3 नंबर मूळ अंक आहे त्यांना घरामध्ये खूप रिस्पेक्ट मिळेल आणि थोडंसं मान सन्मान पण मिळू शकतो, ज्याला आपण असं म्हणतो की थोडं ऑनर मिळणं किंवा अवॉर्ड मिळणं किंवा ह्या पण गोष्टी तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला रिकग्नाइज केलं जाईल. तर ह्या गोष्टी तुम्हाला मूळ अंक 3 वाल्यांना आहे. पुढचा जो आहे नंबर आपला तो आहे राहू, 4 नंबर. तर 4 नंबर मूळ अंक म्हणजे काय, तर ज्यांचा जन्म दिनांक जो आहे तो 4 तारखेला झालेला आहे, 13 तारखेला झालेला आहे, 22 तारखेला झालाय आणि 31 तारखेला झालेला आहे. तर हे जे आहे यांचा मूळ अंक जो आहे तो 4 आहे. आणि 4 नंबरचा जो रुलिंग प्लॅनेट आहे तो आहे राहू. राहू म्हणजे कसं, तर राहू हा एक्सपान्शनचा कारक ग्रह आहे, ग्रीडी आहे, कल्पना करणार आहे. आणि शनी हा कर्मकारक आहे आणि राहू ऑल्सो कर्मकारक आहे. तर दोन्ही कर्मकारक जवळ येत आहे. तर 4 आणि 8 तर थोडंसं इथे फ्रिक्शन होईल, थोडंसं इथे आपण म्हणू शकतो की इनर कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतात. कारण राहू ग्रीडी आहे आणि शनी हा ग्रीडी नाही, हा डिसिप्लिनवाला आहे. जे मी काही माझ्या एफर्ट्स असतील त्या एफर्टच्या अगेन जे मला मिळते माझ्या योग्यतेचं तेच मला पाहिजे. तर तिथे थोडासा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. शनीमध्ये पेशन्स आहे आणि राहूमध्ये पेशन्सच नाही. राहूला सगळं क्विक 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 लगेच पाहिजे आणि मोठं मोठं पाहिजे. तर तिथेही प्रॉब्लेम होऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही काहीतरी लगेच असं ड्रास्टिक काहीतरी एखादं पाऊल उचलू शकता आणि त्याच्यामुळे नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. तर ह्या गोष्टी तुमच्या होऊ शकतात. दुसरं आहे की जर असं तुमचं नाव तुमच्या सोसायटीमध्ये थोडंसं बॅड नेम होऊ शकतं. तुम्ही पण जे लोक शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांच्यासाठी 2024 हे चांगलं असणार आहे. पण कुठल्या शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी असणार, कारण शनी हा पेशन्सचा कारक आहे आणि राहू म्हणजे शेअर मार्केट. म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला छोटी अमाऊंट लावत नाही, तुम्ही खूप मोठी अमाऊंट लावतात तर तुम्हाला खूप मोठ्यामध्ये फायदा पण होतो आणि मोठ्यामध्ये तुम्हाला नुकसानही होतं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात, ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली ह्या वर्षी तर तुम्हाला फायदा आहे. तर ह्या गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर कुठले वाईट सवयी तुम्हाला लागू शकतात तर त्या तुम्ही लावून घेऊ नका. मी इथे तुम्हाला एक छानशी अशी रेमेडी देते. कारण ज्यांचा मूळ अंक 4 आणि 8 आहे तिथे फ्रिक्शन तर 101% होणारच आहे आणि होणारच आहे. फ्रिक्शन राहिल्याशिवाय म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काही ना काही होणार. म्हणजे मग घरातली सकाळी तुम्ही उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जिथे तिथे तुमचं काय म्हणजे कनेक्शन तुमचं होतं, लोकांशी होतं, कामाशी होतं. अगदी छोटीशी गोष्ट म्हटलं की तुम्ही ट्रॅव्हल करतायत, रिक्षाने जातायत या कशाने, तिकडेही तुमचं काही ना काही थोडंसं खुटपुट होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या 2024 मध्ये बघायच्या आहेत. कुठली गोष्टीची तुम्हाला घाई करायची नाही. इथे तुम्ही कदाचित या वर्षी लव्ह मॅरेज कराल आणि ते थोडंसं तुमचं फेल्युअर होऊ शकतं. तर तेही तुम्ही जरा विचारपूर्वक बघा की कसं काय आहे आणि थोडंसं पेशन्स ठेवा तुम्ही. 4 नंबर जे मूळ अंक आहे त्यांना ते बेसिकली एक काय म्हणतात एक प्रिकॉशन्सनेच हे पूर्ण वर्ष तुम्हाला घालवायचं आहे. दुसऱ्या गोष्टी आहे की तुमच्या ह्या वर्षी काही गोष्टी हरवतील तर त्या गोष्टींना तुम्ही जरा जपून ठेवा. कुठल्या तरी गोष्टी तुमच्या ज्या महत्वाच्या आहेत त्या मिसप्लेस होऊ शकतात.
तर तसं करू नका. तर त्या जे पण आहे तुमच्या व्हॅल्युएबल गोष्टी आहेत त्यांना जपून ठेवा. मला इथे तुम्हाला एक रेमेडी सांगते की तुम्ही जेव्हा पण म्हणजे हे वर्षी जे 4 नंबर आहे त्यांनी स्वच्छता हायजीन पाळायला पाहिजे. फर्स्ट रेमेडी इज अ हायजीन. तर तुम्ही हायजीन पाळा प्रॉपर. तुम्हाला जेव्हा जेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये जाऊन तुम्ही जेवा. ओके. तिसरी जी गोष्ट आहे की जे हँडिकॅप पीपल आहेत त्यांना जर तुम्हाला काही चॅरिटी करता येईल, जे अतिशय ओल्ड आहेत, जे ऑर्फनेजेस आहेत किंवा जे आजारी मुलं आहेत ज्यांना कॅन्सर आहे, एड्स सारखे जे काही संस्था असेल तिकडे जाऊन तुम्ही त्यांना चॅरिटी द्या. कारण शनी हा कर्मकारक ग्रह आहे आणि ह्या वर्षी तुमचं सगळं टेस्ट केलं जाईल. तुम्हाला हे टेस्टिंग टाइम आहे प्रत्येकाचा. तर तुम्हाला जेवढं, कारण बघा राहू म्हटलं की तो ग्रीडी आहे, त्याला जे मिळणार ते भरपूर मिळणार आणि त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस यांचा प्युअर नसतो राहूवाल्यांचा. राहू कुठे ना कुठे थोडे बदमाश असतात. तर ज्या इंटेन्शन म्हणजे राहू लोकांचं जे 4 नंबरचं जरा इंटेन्शन जरा चुकीचं असतं, तर त्या चुकीच्या इंटेन्शनने जे आलेलं असतं आपल्याकडे ते तिथेच गेलं पाहिजे चांगल्या ठिकाणी. असं मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितली गोष्ट. तर ह्या गोष्टी तुम्हाला फार म्हणजे फॉलो केल्या पाहिजेत आणि ऑफकोर्स थोडंसं नेचर बरोबर कनेक्ट व्हा जास्त करून. म्हणजे आपण म्हणतो ना माउंटन वरती जाऊन हवा घ्या. हे जास्त तुमच्यासाठी गुड रेमेडीज आहे. आपण आता मूळ अंक 5 घेऊया. ज्यांचा मूळ जन्म दिवस जो आहे 5 तारखेला झालेले आहे, जे 14 तारखेला झालेले आहेत आणि ज्यांचा जन्म 23 तारखेला झाला आहे त्यांचा मूळ अंक 5 येतो. मूळ अंक 5 आहे. त्यांचा जो रुलिंग प्लॅनेट आहे तो आहे बुध, मर्क्युरी. आता शनी आणि बुधाची खूप छान मैत्री आहे ॲक्च्युली. तर हे वर्ष मी प्रथम तुम्हाला हे सांगेल की खूप चांगलं असणार आहे. कारण बुधाकडे बुद्धिमत्ता आहे, तो ॲनालिटिकल आहे, त्याची बौद्धिक क्षमता अत्यंत सुंदर आहे, मेहनती आहे, खूप छान कम्युनिकेट करण्याची पॉवर आहे त्याच्यामध्ये. तो खूप चांगलं कम्युनिकेट करतो. आपली मतं ठेवण्याची त्याच्याकडे एक कला आहे. आणि शनी त्याच्याकडे पेशन्स पण आहे आणि तसंच शनीकडे पण पेशन्स आहे. म्हणून बुध आणि शनी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी छान गोष्ट घडते, अतिशय सुंदर गोष्ट घडू शकते. तर याच्यामध्ये मी एक सांगेल की रिलेशनशिपला घेऊन जर आपण सांगितलं तर शनी आणि बुध म्हणजे हे वर्ष 2024 त्याच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे जर कम्पॅटिबिलिटी म्हणू शकतो आपण. जर 5 म्हणजे ज्यांचा जन्मतारीख 5 आहे म्हणजे मूळ अंक आपला बुध आहे आणि शनी आहे, तर अशा वेळेला तुमच्यामध्ये एक रिलेशनशिप मधलं आजपर्यंत बाउंडिंग झालं नव्हतं तुमच्या फॅमिली बरोबर, तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तर ते जमेल. खूप चांगले नातेसंबंध तयार होतील. बॉस आणि एम्प्लॉयर जर असेल तिथे तर त्यांच्यामध्ये खूप रिलेशनशिप चांगलं होऊ शकतं. गुरु शिष्यामध्ये रिलेशनशिप चांगलं डेव्हलप होऊ शकतं. आणि हे वर्ष जे पुन्हा मी असं सांगेल जे बँकिंग फील्डमध्ये जे आहेत, जे मास मीडियामध्ये आहे, जे बँकिंग फील्डमध्ये आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं असणार आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग खूप चांगले तुम्ही कराल ह्या वर्षी. त्याचबरोबर सॅटर्न जो आहे तो स्पिरिच्युअलिटीचा कारक ग्रह आहे आणि बुध आहे हा लर्निंगचा कारक ग्रह आहे. तर तुम्ही ह्या वर्षी काही ना काहीतरी तुम्ही जरूर काहीतरी शिकणार नवीन गोष्ट. मग कोणी स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास करेल, कोणी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करतील. म्हणजे काहीतरी जरी तुम्ही एका प्रोफेशनमध्ये असाल, जे प्रोफेशनमध्ये आहेत ते नवीन काहीतरी शिकतील. आणि जे काही करत नाहीये, ज्या हाऊसवाईफ्स आहेत ज्यांना त्याकडे काही गरज नाही पण तेही काहीतरी शिकते. तर हे वर्ष जे आहे म्हणजे ज्यांचं मूळ अंक 5 आहे
आणि सॅटर्नचं हे इयर आहे 2024, तर हे लर्निंगसाठी खूप चांगलं आहे. आता बघा, मी हे अकॅडमिकली लर्निंगचं तुम्हाला सांगितलं की काहीतरी तुम्ही शिकाल, पण त्याचबरोबर जीवन पण एक शिकण्याची कला आहे ना. आपण आयुष्यात काही ना काही एक्सपिरियन्स घेतो आणि त्याच्यातून काहीतरी शिकतो. तर जे लोक अजून काहीतरी त्यांच्यामध्ये कमतरता आहे, म्हणजे मग वयाने 60 वर्षाची बाई असेल तरीही तिच्यामध्ये ती कला नसू शकते, तिने अजूनही आयुष्याला तेवढं समजून किंवा शिकून घेतलं नसेल. त्या गोष्टी तुम्हाला ह्या वर्षामध्ये 2024 मध्ये तुम्ही बियॉन्ड काहीतरी शिका. अकॅडमिकली आहे पण त्याच्यापेक्षा पण काहीतरी वेगळं. त्याचबरोबर मी असंही म्हणेल की तुम्ही या वेळेला बुध आणि शनीची जेव्हा तुमची जी कॉम्बिनेशन आहे मूळ अंक 5 वाल्यांना, तर मी त्यांना हे सांगेल की तुम्ही या वर्षी जे पण कोणी फायनान्शियल सेटल आहेत त्यांनी जाणून बुजून ज्यांचं एज्युकेशन मध्ये ज्यांना ऑब्स्टॅकल आहे, ज्या गरीब मुलांना एज्युकेशन मध्ये ऑब्स्टॅकल्स आहेत, अशा मुलांना तुम्ही मदत करा. मग त्याच्यामध्ये काय करायचे, तर पुस्तकं देणं आहे, स्टेशनरी म्हणतो आपण ते देणं आहे, किंवा त्यांच्या इथे जाऊन त्यांना तुम्ही शिकवा. काही वेळ तुम्हाला 24 तास आहेत किंवा 360 डेज आहे, त्याच्यामध्ये काही वेळ जो आहे, सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टी असेल, संडे एखाद्या दिवशी, या महिन्यातून 1 वेळा, आठवड्यातून 1दा, महिन्यातून 2 वेळा, असं काहीतरी प्लॅनिंग करून तुम्ही जे मुलं अशी लर्निंगसाठी कुठेतरी लॅक ऑफ आहे त्यांना तुम्ही मदत करा. जरा तुमची अजून चांगली परिस्थिती असेल तर तुम्ही काही इन्स्टिट्यूटला जे ऑर्फनेजेस काय असतात वगैरे, तिथे अकॅडमिकली इन्स्टिट्यूट असतात पण तिथे शिक्षणाचे पैशांची फार प्रॉब्लेम्स असतो. अशा लोकांना तुम्ही कम्प्युटर सारखे जे टेक्नॉलॉजिकल काही गोष्टी असतील त्याही तुम्ही त्यांना प्रोव्हाइड देऊ शकता. म्हणजे तुम्ही 1 देऊ शकता, 2 देऊ शकता, 3 तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही करू शकता. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आहे की ज्यांना जसं मी मगाशीच म्हणाले की इन्व्हेस्टमेंटसाठी हे वर्ष कसं आहे, तर जे सॅटर्न आणि मर्क्युरीचे जे कॉम्बिनेशन आहे तिथे तुम्ही बुद्धीचा वापर करणार आहात. तर तुम्हाला एखादं मोठं प्लांट चालू करायचं, बिझनेस चालू करायचा असेल आणि ह्यूज मध्ये. दुसरी गोष्ट की रियालिटी जी फील्ड आहे त्याच्यासाठी पण तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात, म्हणजे फायनान्शियली इन्व्हेस्टमेंट ॲज वेल एज, कारण शनी हा लँडचा कारक ग्रह आहे, शनी हा लेदरचा कारक ग्रह आहे, शनी हा कोलचा कारक ग्रह आहे, आणि बुधाची ती बुद्धिमत्ता आणि त्याच्याकडे असलेली इन्व्हेस्टमेंट. तर असं काही तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही त्या बाबतीत पण विचार करून त्या रिलेटेड स्टडी करा. म्हणजे ज्यांना मी असं म्हणेल सिव्हिल इंजिनिअरिंगला कोणाला जायचं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगला पण जाऊ शकतो. असं नाहीये की बुध आहे तर बुध आहे तो बुद्धीचाच कारक आहे मग तो अकाउंटमध्येच गेला पाहिजे, सीएच व्हायला पाहिजे, असं नाहीये. तर तो या म्हणजे ज्याला इंटरेस्ट आहे आणि त्याला जर हे वर्ष इनकॅश करायचं असेल तर ते या पद्धतीने पण इनकॅश करू शकतो. तर हे असं बुधाचं हे म्हणजे मूळ अंक 5 आणि शनीचं ह्या वर्षीचं रिलेशनशिप खूप सुंदर आहे. पुढच्या मूळ अंकाकडे जाऊया आपण, तो आहे 6 नंबर. तर ज्यांचा जन्मदिवस 6 तारीख आहे, 15 तारीख आहे आणि 24, म्हणजे तुमचा मूळ अंक झाला 6. आणि 6 मूळ अंकाला शनी, म्हणजे 6 मूळ अंक म्हटलं की त्याचा रुलिंग प्लॅनेट आहे तो शुक्र आहे. शुक्र आणि शनीची पण खूप चांगली मैत्री आहे. आमच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आम्ही जेव्हा शनी आणि शुक्राचं जेव्हा कंजक्शन म्हणतो चांगल्या ऑफकोर्स झोडियाक साईन बरोबर असेल तर ते खूप काय म्हणतात एक पॉझिटिव्हिटी देऊन जातं आणि खूप फलदायक असतं. तर तसंच ह्याच्यामध्ये न्यूमरॉलॉजीमध्ये पण आहे की शुक्र आणि शनी इथे आला जवळ. तर प्रथमतः मी तर हे म्हणेल की ज्यांची लग्न खूप वर्षापासून थांबलेली आहेत, ज्यांचे लग्न होत नाहीये अशांची लग्न होतील. एखाद्याला मूल बाळ होत नसेल, म्हणजे खूप वेळ झाला पण मुलं होत नाहीये, तर त्यांना हे वर्ष मूल ला जन्म देण्यासाठी प्रेग्नेन्सीसाठी खूप चांगलं आहे. जे खूप दिवसापासून प्लॅन करतायत की मला बाहेर कुठेतरी फिरायला जायचं आहे, काहीतरी ट्रॅव्हल करायचं आहे,
तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल करू शकता. म्हणजे हे जे वर्ष जे आहे 2024 जे आहे मूळ अंक 6 साठी एक छान काहीतरी गिफ्ट घेऊन आलंय असं आपण म्हणू शकतो. की जसं आपण म्हणतो ना की एक झोपलोय आणि काहीतरी आपल्या स्वप्नात काहीतरी आपल्याला एखादी गोष्ट गिफ्ट देते, तसं हे वर्ष तुमचं असणार आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला खूप चांगला वेळ द्याल, जस्टिस द्याल. हे वर्ष ऍक्च्युली रिलेशनशिपला घेऊन खूप मजबूत रिलेशनशिप होईल. मग ती म्हणजे तुमची पर्सनल रिलेशनशिप असेल, तुमची फॅमिली बरोबर असेल, तुमच्या कलिग्स बरोबर असेल, जिथे तुम्ही जाल तिथे तुमची रिलेशनशिप डेव्हलप होईल. तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल, कारण शनी हा लोनचा कारक ग्रह पण आहे, तर ज्यांना बिझनेससाठी लोन घ्यायचं असेल, ज्यांच्याकडे लोन खूप झाले आणि त्यांना लोन फेडायचं असेल, तर हे वर्ष लोन फेडण्यासाठी आणि लोन घेण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. दुसरं आहे की याच्यामध्ये तुमची हेल्थ जी आहे ती खूप चांगली राहील. तुम्ही ह्या वर्षी स्वतःवरती जास्त वर्क कराल, म्हणजे स्वतःला वेळ द्याल, स्वतःला इन्हॅन्स कराल, मेक ओव्हर कराल, आनंदी राहाल, काहीतरी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. जसं मी म्हणेल की जे लोक आर्ट क्षेत्रामध्ये आहेत, तर त्या आर्ट क्षेत्रामधले जे गायक कलाकार असतील किंवा जे इंटिरियर डिझायनर असतील, आर्किटेक्ट असतील, जास्त करून मी आर्किटेक्टसाठी म्हणेल की कारण ते सिमेंट रेती आणि सगळं शनीच्या कारक ग्रहामध्ये येतं, प्लॅनेटमध्ये. आणि हे सगळं जे आहे ते त्याला बिल्डअप करणं, त्याला ब्युटिफुल बनवणं हे शुक्राचं काम आहे. तर ते त्यांच्यासाठी पण हे फील्ड खूप चांगलं राहील. म्हणून बघा, कधी कधी हे जे वर्ष जे येतात आपल्यासाठी त्याला आपण पर्सनल इयर म्हणतो. हे मी आता तुम्हाला प्रत्येक मूळ अंकाचं पर्सनल इयर कसं असणार आहे ह्याच्याबद्दल आपली ही चर्चा किंवा शेअरिंग चाललेलं आहे. तर जेव्हा हे पर्सनल इयर येतात, तर प्रत्येक वेळेला जे येतात ते आपल्याला काहीतरी त्या वर्षात करण्यासाठी येतात. कारण खूप वर्ष आपण काय काय आपल्याला करायची आपण वाट बघतो, आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही, आपल्याला ते करायचं होतं, ते करता आलं नाही. ती गोष्ट तुमची ह्या म्हणजे 2024 म्हणजे या पर्सनल इयर मध्ये ज्यांचं पर्सनल म्हणजे जे जे मूळ अंक जे आता मी सांगितले 1 ते आता 6 पर्यंत, त्यांचं प्रत्येकांचं पर्सनल इयर हे सॅटर्न आहे. तर त्या ज्यांचं समजा कुठेतरी ड्रॉबॅकला आहे त्यांनीही डिसअपॉइंटेड व्हायची गरज नाही, आणि ज्यांचं चांगलं आहे त्यांनी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या रिलेशनशिपसाठी, कोणाला जर प्लॅनिंग ऑफ बेबी करायचं त्यांच्यासाठी चांगलं आहे, लग्नासाठी चांगलं आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं आहे, लोन फेडण्यासाठी चांगलं आहे. एव्हरीवेअर द व्हेरी गुड थिंग. पण बघा, आता हे शुक्र आहे आणि तुम्हाला सगळं चांगलं मिळतंय, सगळं सुखी म्हणजे कम्प्लिटली ब्युटिफुल 2024. पण त्याचबरोबर हे शनीचं वर्ष आहे, तर त्यातलाच एक छोटासा भाग घेऊन जर तुम्ही काहीतरी निडी लोकांसाठी काही केलं तर ती भरभराट पुढच्या इयरला किंवा पुढच्या वेळेला तुम्हाला त्याची प्रचिती येईल पॉझिटिव्ह. तर हे पण तुम्ही मुद्दाम करा. आता आपण येऊया 7 नंबर. त्यांचा मूळ अंक 7 आहे, म्हणजे 7 म्हणजे केतू, त्याचा रुलिंग प्लॅनेट आहे केतू. तर 7 नंबर म्हणजे ज्यांचा बर्थडे 7 तारीख, 16 तारीख आणि 25 तारीख, ह्यांचा मूळ अंक 7 येतो. ह्या ज्या दिवशी यांचा जन्मदिवस झाला त्यांचा मूळ अंक 7 आला. आता 7 हा जो नंबर आहे, याचा रुलिंग प्लॅनेट हा केतू आहे. केतू अगेन द 100% कर्माकारका. केतू म्हणजे काय, तर केतू म्हणजे रिसर्च, केतू म्हणजे आयुर्वेदा, केतू म्हणजे होमिओपॅथी, केतू म्हणजे ग्रंथालय, केतू म्हणजे देव पूजा पाठ करणं, केतू म्हणजे विरह, लिबरेशन्स, सॅल्वेशन, मुक्ती मोक्षकारक. आणि त्याच्याबरोबर शनी पण थोडाफार तसाच ड्राय, विरहामध्ये राहणारा, एकटा राहायला त्याला फार आवडतं. तर दोघांचं कॉम्बिनेशन फार चांगलं आहे. शनी आणि केतू जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला स्पिरिच्युअलिटी तुमची वाढते. तुम्ही एक म्हणजे बघा, कधी जास्त करून जेव्हा लोकांना आपण बघतो तेव्हा लोक जेव्हा खूप कष्टातून जातात, कारण केतूची इमोशनल फसवणूक खूप झालेली असते.
केतू हा आयुष्यामध्ये खूप डिसअपॉइंटेडमेंट त्याला फार मिळते प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि ती मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये तो जास्तीत जास्त देवाच्या जवळ असतो. म्हणून केतू ज्यांचं मूळ अंक केतू आहे ते जास्त क्लोज टू गॉड आणि त्या पाथवरती पण लगेच जातात, कारण तिकडेच त्यांना ते खरेपणा आणि सच्चेपणा मिळतो. आणि तो शनीमध्ये तो मुळातच आहे, कारण शनी हा प्रारब्धकारक आणि कर्माकारक आहे. तर ह्या दोघांची गट्टी खूप चांगली आहे. तेव्हा हे 2024 हे कम्प्लिटली यांचं साधना, तंत्रमंत्र साधना, ॲस्ट्रॉलॉजी, अकलट सायन्स, सिक्रेट काही गूढ रहस्यमय जे काही स्टडीज असते त्याच्यामध्ये हे जाऊ शकतात, किंवा एक चांगल्या पाथवरती, स्पिरिच्युअल पाथवरती जाऊ शकतात. हे खूप तीर्थक्षेत्रांना जाऊ शकतात, जास्तीत जास्त एकटे राहतील आणि एकटे राहतील, हे रिसर्च करू शकतात, खूप डीप अभ्यास करू शकतात, पण हे दाखवणार नाही, हे शो ऑफ नाही करणार. यांचं जे काही सगळं असेल ते इंटरनल असेल. पण हे वर्ष जे केतूचं आहे 2024 जे मूळ अंक आहे आणि सॅटर्नचं जे वर्ष आहे ते वर्ष थोडंसं रिलेशनशिपला घेऊन, इमोशनशिपला घेऊन थोडं डिसअपॉइंटेड असते, कारण तुम्ही जास्त ड्राय झालेले असणार, जास्त एकटे आणि एकलकोंडेपणा जो म्हणतात तो जास्त तुमच्यामध्ये आलेला असणार, लोनलीने जास्त आलेला असणार. तो यू आर डिटॅच फ्रॉम द वर्ल्ड, ॲक्च्युअली यू आर विदिन युअर सेल्फ बेसिकली. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांच्यावर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, किंवा ते जे पाहिजे त्यांना तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकत नाही, रिलेशनशिपमध्ये थोडं ड्रायनेस येऊ शकतो. तर ह्या गोष्टी होऊ शकतात या तुमच्या केतूचं वर्ष. केतू तुमचा मूळ अंक आहे आणि तुमचं वर्ष आहे शनीचं. तर तुम्ही ह्या वेळेला काय कराल, तर मी एकच गोष्ट सांगेल की जास्तीत जास्त तुम्ही देवाच्याच बरोबर राहा, कुठली तरी एखादं चांगलं मेडिटेशन शिका, योग साधना करा, प्राणायाम करा. सो यू आर अ मोर विथ द गॉड ऑल्सो, आणि थोडंसं फॅमिलीमध्ये पण तुम्ही राहा. तर असं हे वर्ष तुमचं असणार आहे. ज्यांची जन्मतारीख 8, 17 आणि 26 यांचा मूळ अंक 8 येतो, आणि 8 मूळ अंकाचा रुलिंग प्लॅनेट हा शनी आहे, आणि हे वर्ष पण शनीचं आहे. तर मजा आहे, सॅटर्न आणि सॅटर्नच आहे. तर सॅटर्नची गट्टी आहेच, पण याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला ह्या बघायच्या की तुम्ही खूप डिसिप्लिन पण व्हाल, पण तुमच्याकडे थोडंसं स्ट्रगल असेल. तर स्ट्रगल कसलं असेल, तर फायनान्शियल थोडंसं स्ट्रगल तुम्हाला होऊ शकतं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर खूप फायनान्शियल स्ट्रगल होईल, या तुम्ही खूप अतिशय माहिजर व्हाल. म्हणजे तुमच्याकडे जो पैसा असेल तो तुम्ही थोडं खूप ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही खूप ठिकाणी लोन घेऊ शकता. इथून पण लोन घेतोय, मग ते संपलं की तिथून घेतोय, इथून घेतोय, तर थोडंसं कर्ज बाजारी होऊ शकता असं पण हे आहे. आणि एका बाजूला ह्या पण गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट एक आहे की रिलेशनशिपमध्ये मात्र तुम्ही थोडेसे प्रॅक्टिकल आणि थोडे ड्राय व्हाल. ओके, कारण सॅटर्न जो आहे त्याला उगाचच डोक्यावरती चढवून ठेवायला लोकांना आवडत नाही. तर जे मूळ अंक 8 वाले आहेत ते असेही थोडेसे ड्राय असतात, त्यांच्या आयुष्यात असंही थोडं स्ट्रगल असतंच, खूप मेहनती असतात, म्हणून प्रत्येक गोष्टींची व्हॅल्यूज असते. तर हे वर्ष जरा तुम्ही स्वतःला ना मोजून मापून थोडंसं वागलात तर खूप सुंदर जाईल. कारण शेवटी तुमचाच म्हणजे तुम्हीच सॅटर्नचे आहात, तुमचाच रुलिंग प्लॅनेट सॅटर्न आणि सॅटर्नचंच वर्ष आहे, तर थोडं बेनिफिट मिळेल. पण बेनिफिट बरोबर थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना 50% पॉझिटिव्हली हे वर्ष जाईल आणि 50% निगेटिव्ह जाईल हे वर्ष. म्हणजे थोडं कर्जबाजारी होणं, थोडं ड्रायनेस, थोडं हेल्थचे इश्यूज आहेत. हेल्थचे इश्यूज तुम्हाला जास्त होऊ शकतात. तर कुठले हेल्थचे इश्यूज होऊ शकतात, तर जॉईंट्स पेन होतील तुमचे,
तुम्हाला स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकतात, एअरफॉल होऊ शकतं, थोडंसं स्टमक डिस्टर्ब राहू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर मी तुम्हाला याच्यामध्ये एक सुंदरशी रेमेडी देते. ती अशी आहे की तुमची फिजिकल एक्सरसाइज जी आहे, तुम्हाला जास्तीत जास्त फिजिकली ऍक्टिव्ह राहायचंय. म्हणजे तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉक घ्या, जिम जॉईन करा, योगा जॉईन करा. तर फिजिकल ऍक्टिव्हिटीजने तुम्ही फ्रेश राहाल, थोडे ऍक्टिव्ह राहाल आणि ती जी गोष्ट आहे ती ऑफकोर्स तो परफॉर्मन्स तुमचा पॉझिटिव्ह होईल आणि त्या पद्धतीने तुमची थोडीशी मेंटल एनर्जी पण तशी चालेल. नाही तर अदरवाईज तुम्ही थोडेसे डाऊन राहाल. आणि डाऊन म्हणजे बिकॉज ऑफ द हेल्थ आणि थोडाफार फायनान्शियल स्ट्रेस पण इथे तुम्हाला थोडंसं आहे. एक 50-60% तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेस पण येऊ शकतं. सो खर्च करताना या कुठलाही विचार करताना, काही डिसिजन घेताना क्विक घेऊ नका किंवा एकदम डिटॅच होऊन मग तो आपल्याला एक राग येतो. डिटॅचमेंट मधला पण एक राग असतो, म्हणून तडकाफडकी एखादे निर्णय घेणं. पण शनीच्या म्हणजे ह्या वर्षामध्ये ही घटना घडू शकते, तर तडकाफडकी निर्णय घेऊ नका. कधी कधी तुम्ही असेही बघाल मी अँड माय सेल्फ. तर मी आणि माय सेल्फ नका वागू. तुम्ही जर चुकत असाल, कारण तुम्ही चुका करणार आहात ऍक्च्युली 2024 मध्ये. हे जे 8 नंबरवाले आहेत तुम्ही तर तुम्ही चुका न करण्यासाठी जे तुमचे आजूबाजूचे कोणी असतील, तुमचे एल्डर्स असतील, तुमचे मित्रपरिवारमध्ये कोणी असेल, ते तुम्हाला ऍडवाइस देतील, तर त्यांच्या ऍडवाइस जरूर घ्या. मी माय सेल्फ करू नका. तुम्ही काय करताय त्याच्यासाठी तुम्ही एखाद्याचं ऍडवाइस घेऊन एखादी गोष्ट, एखाद्या निर्णयाला पोचा, नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तर हे जे शनीचं आहे, दिस इज व्हेरी थोडंसं रिस्की आहे. पण त्याचबरोबर तुम्ही एवढ्या वर्षाचे कष्ट करणारे लोक आहात, तर हे वर्ष व्हॅल्युएबल पण असू शकतं. कारण कॉईनच्या 2 साईड आहे, तर त्या दोन्ही साईडमध्ये तुम्ही 50% पॉझिटिव्ह जाल, 50% निगेटिव्ह जाल. मग तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये बेसिकली तुम्ही लेझी व्हाल. या वर्षामध्ये तुम्ही जास्त लेझी व्हाल, तुम्हाला काही करण्याची इच्छा होणार नाही, लथार्जिक राहाल. म्हणून जेवढं तुम्हाला कसं ऍक्टिव्ह राहता येईल ते बघा. मी इथे असं म्हणेल की थोडंसं सनलाईट घ्या, सनबाथ म्हणतो, तो पण घेतला तरी तुमच्यासाठी खूप चांगला राहील, कारण त्याने तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. तर ह्या गोष्टी तुम्हाला 8 नंबर ज्यांचा मूळ अंक आहे त्यांनी ह्या विचार केला पाहिजेत आणि त्याला तसं फॉलो केलं पाहिजे. आता येऊया आपण 9 नंबर, ज्यांचं बर्थ डेट, ज्यांचं जन्मतारीख 9 आहे, 18 आहे, 27 आहे. तर ह्याचा जो रुलिंग प्लॅनेट आहे तो आहे मंगळ आहे. मंगळ हा इंथुझियाझमचा कारक आहे, ऍक्शन, लीडरशिप, हम बोले सो कायदा. आणि शनी अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे, कारण शनी हा डिसिप्लिनचा कारक आहे. त्याला ही लीडरशिप आवडते, कारण डिसिप्लिन आणि लीडरशिप जेव्हा एकत्र येतं तेव्हा काहीतरी चांगलं घडतं. तर हे वर्ष जास्त करून चांगलं असेल स्पोर्ट्समध्ये. जे स्पोर्ट्समॅन आहेत, ज्यांना जे काय म्हणतो फिजिओथेरपिस्ट आहेत, असे जे फिजिकल ऍक्टिव्हिटीज करणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगलं आहे. ज्यांना लग्न करायचं असेल, कारण मार्सवाले जरा इमोशनली ड्राय असतात आणि डॉमिनेटिंग असतात. हे त्यांचं डॉमिनेशन आहे, हे त्यांच्या करिअरसाठी खूप चांगलं असतं. कारण 9 नंबरवाले जे आहेत, मार्सवाले जे लोक आहेत, हे खूप हार्डवर्किंग असतात आणि डिसिप्लिन असतात. आपल्या प्रोफेशनलाशी ते खूप एकरूप असतात, त्यांना पॅशन असतं, ते जस्टिस करतात आपल्या बिझनेसला या आपल्या कामाला. पण तेवढेच ते एवढे आपल्या कामामध्ये, आपल्या प्रोफेशनला एवढे इम्पॉर्टन्स देतात की ते कुठेतरी पर्सनल लाईफमध्ये मात्र थोडे डिसअपॉइंटेड असतात. त्याचबरोबर शनी पण रिलेशनशिपला घेऊन खूप ग्रेट नाही आहे. तर त्यामुळे तुमचं जे रिलेशनशिप आहे ते खूप छान असेल असं नाही आहे, पण तुमचं प्रोफेशनल लाईफ जे असेल, तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीजचं जे लाईफ असेल ते तुमचं अतिशय सुंदर असेल. म्हणजे एखाद्याला समजा लँड विकत घ्यायची असेल
ज्यांना रियालिटी एस्टेटमध्ये काही करायचं असेल त्यांनी मात्र जागा विकत घेऊ शकतो, फ्लॅट विकत घेऊ शकतो, एखादा बिझनेस स्टार्ट करू शकतो. कारण बिझनेसमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळे मंगळाकडे आहेत आणि त्याला पूरक म्हणून जे सगळं लागतं ते शनीकडे आहे. तर त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन इतकं अफलातून आणि चांगलं आहे. तर ज्यांचं 9 मूळ अंक आहे त्यांच्यासाठी 2024 अतिशय उत्तम आहे. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या असं असेल तुमचं रिलेशनशिप थोडे तुम्ही कुठेतरी ड्राय व्हाल, अजून थोडेसे असाल, म्हणजे मंगळवाले थोडे असेच ड्राय असतात, डॉमिनेटिंग असतात, हम बोलेसे कायदाच असतं. तर असं न वागता, कारण ही इंटेन्सिटी आता पुन्हा वाढणार आहे 2024 मध्ये, म्हणून ती वाढवू न देता अजून कसं आपल्याला वॉर्म तयार राहील त्यासाठी थोडंसं मेडिटेशन करणं किंवा थोडंसं काम डाऊन होणं तुमच्या कॉन्शियस माइंडनेच तुम्ही करा. कारण तुम्ही तसे कोणाचं ऐकणारे लोक नाहीये. ती तुम्हाला सांगितलं की एखादं सोल्युशन रेमेडी दिली, अरे तू हे हातात घाल, ते हातात घाल, हे कर, तर तेवढं तुम्ही फॉलो नाही करणार. कारण तुम्ही स्वतःलाच म्हणजे म्हणतात ना, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं समजणारे तुम्ही हे मंगळवाले असतात. तर त्यामुळे थोडंसं जाणून बुजून थोडं कॉन्शियस माइंडने जरा असे सॉफ्ट राहा, म्हणजे हे वर्ष सुंदर जाईल. तर असं हे आपलं 2024 जे आहे ते म्हणजे सॅटर्नचं वर्ष आहे, शनीचं वर्ष, आणि ते प्रत्येक मूळ अंकाशी कसं कसं म्हणजे मर्ज होणार आहे, काय काय त्याची मजा आहे आणि ते कसं आपल्याला घ्यायचं आहे, पॉझिटिव्हली घ्यायचं आहे ऍक्च्युली. कारण शेवटी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून जगणारी लोक आहोत. तर त्या गोष्टी तुमच्यासाठी कशा आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहे. पुढे आपण नवीन विषय घेऊन येऊया. बाय, सी यू सून.